माझ्या महानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये शिव परमात्म्याने कामदेवाचं दहन का केलं आणि कसं केलं ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर कश्यप ऋषीला दिती नावाची एक पत्नी होती आणि ह्या दितीपासून दैत्याचा जन्म झाला आणि आदिती जी होती तिच्यापासून देवांचा जन्म झालेला आहे। देव आणि दैत्य हे भाऊच आहेत। या कश्यप ऋषीचा जो हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष ही दोन मुलं होते। हिरण्याक्षाला विष्णू परमात्म्यानं वराह अवतार घेऊन समुद्रातून ओढून आणून दंत दाडाखाली रगडून मारलं आणि हिरण्यकश्यपला विष्णू परमात्म्यानं नरसिंह अवतार घेऊन मारलं। ह्या दितीचे दोन्हीही मुलं मारले गेले। दितीनं पुन्हा कश्यपाची सेवा केली आणि गर्भधारणा केली। ही इंद्राला कळालं आणि इंद्राने ह्या दितीच्या गर्भामध्येच वज्रानं त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले। ही 49 तुकडे झाले आणि तेच 49 तुकडे बाहेर जन्मले आणि मरुद्गण म्हणून देवता प्रसिद्ध झाल्या। पुन्हा दितीनं गर्भधारण केला आणि वज्रांग नावाच्या एका मुलाला जन्म दिला। ह्याचं शरीर वज्रासारखं होतं। त्याच्यानंतर दितीनं गर्भधारण केला आणि एक मुलगा झाला। त्याचं नाव तारकासूर असं ठेवलं। हा तारकासूर जन्मताच त्याचं शरीर दगडासारखं होतं। हा जन्मला तेव्हा कुत्रे भुकू लागले, रडू लागले, गाढवं ओरडू लागले, असे अपवित्र संकेत होऊ लागलेले आहेत। हा तारकासूर जो होता तो देवांना मारण्यासाठी प्रयत्न करू लागला। ही वज्रांग होता, ह्याने ही इंद्राची फजिती केली, इंद्राला पळवून लावलं आणि आईच्या सांगण्यावरून तारकासुरानं देवांचा बदला घ्यायचा असं ठरवलं आणि बदला घेण्यासाठी शक्ती प्राप्त करून घ्यायची म्हणून ह्याने मधुबनात जाऊन खाली मुंडकं आणि वरी पाय करून 1000 वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि शक्ती प्राप्त करून घेतली, वरदान प्राप्त करून घेतलं। ब्रह्मदेवावर प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले। तेव्हा हा तारकासूर म्हणू लागला, मला अमरतेचं वरदान द्या। ब्रह्मदेव म्हणू लागले, मीच अमर नाही, तुला मी अमरतेचं वरदान कसं देणार, जन्मला तो मरतोच। पुन्हा त्या तारकासुरानं विचार करून वरदान मागितलेलं आहे। ब्रह्मदेवा, मला शिवाच्या वीर्यापासून जन्मलेल्या पुत्र सेनापती पदावर आरूढ होऊन जेव्हा माझ्यावर बाण सोडील तेव्हाच मला मृत्यू यावा, नाही तर मृत्यू येऊ नये। ह्याला वाटलं शिवाने कामदेवाला जाळलं आहे। सतीनं यज्ञामध्ये जाळून घेतलं आणि शिव ध्यानस्थ आहेत आणि ह्यांना पुत्र होणार नाही, शिव योगी आहेत, म्हणून त्यानं हे वरदान मागितलं आणि त्याला वाटलं मी अमर झालो आणि त्याने देवावर स्वारी केली। तिन्ही लोक जिंकले, देवांना बंदीत टाकलं। शोणितपूर नावाची राजधानी होती, तिथं हा राहू लागला आणि देवांना त्रास देऊ लागला। देव त्रासानं हैराण झाले आणि विष्णू परमात्म्याकडे गेले। विष्णू परमात्मा म्हणू लागले, महादेव तर ध्यानस्थ आहेत, त्यांना जाग कुणी करायचं हा प्रश्न पडला। ब्रह्मदेव विष्णू सगळे बोलू लागले। इंद्र सगळे देवता एकत्र येऊन कोणीतरी जाऊन महादेवाला ध्यानातून बाहेर काढावा लागेल, जाग करावा लागेल, कारण शिवाला पुत्र झाल्याशिवाय आपला हा छळ कमी होणार नाही। म्हणून विष्णू परमात्मा निघाले, लक्ष्मीनं अडवलं, तुम्ही जायचं नाही म्हणे। ब्रह्मदेव निघाले जाग करण्यासाठी, सावित्रीनं अडवलेलं आहे, नाही तुम्हाला मी जाऊ देणार नाही म्हणून। तेव्हा इंद्र हतबल झाला, काय करावं असं वाटू लागलं। इंद्राचा एक मित्र होता कामदेव म्हणून। इंद्राची आणि कामदेवाची मैत्री होती आणि दोघं मित्र असल्या कारणानं इंद्र आपल्या मित्राकडं जाऊन सांगू लागला, मित्रा, ही वज्र आणि तू ह्या दोघांच्या जीवावरच मी राजा आहे, नाहीतर माझं काहीच खरं नाही
आणि वज्र तर आता निष्फळ झालं, कारण युद्धामध्ये तारकासुरानं आम्हाला हरवलेलं आहे. आता तुझीच मला आशा आहे, तूच मला काहीतरी मदत करू शकतोस ह्या महादेवाला जाग करण्यासाठी. तेव्हा कामदेवाला अहंकार होता, मी कोणालाही जिंकू शकतो. कामदेव म्हणू लागला, अरे माझ्यासारखा मित्र असताना तू कशाला काळजी करतोस? मी ब्रह्मदेवावर सुद्धा बाण सोडला आणि ब्रह्मदेवाला सुद्धा मी जिंकून घेतलं आणि महादेवाला सुद्धा मी जिंकून घेईल, मी जाग करतो. असं म्हणून हे काम कामदेवानं घेतलेलं आहे. आणि कामदेव, मित्रा कसलीच काळजी करू नको, बघ आता मी शिवपरमात्म्याला जाग करून येतो असं म्हणू लागले. मित्राचा उपयोगच काय, अडचणीच्या टायमात मित्र कामाला येत नसेल तर. जेव्हा राज्य असतं, वैभव असतं, तेव्हा सगळे पाठीमागं समोर चहूबाजूनी असतात. पण जेव्हा अडचण आली तेव्हा जवळचाच मित्र जवळ येतो आणि मी तुझा जवळचा मित्र आहे, मी तुझं हे काम पूर्ण करतो असं कामदेवानं इंद्राला सांगितलं आणि आपल्या कामाला लागला. कामदेव त्या गंगा अवतरण ठिकाणात गंगोत्री धामात तिथे गेले आहे. आणि कामदेवानं पार्वती दर्शनाला आलेली होती, हिमवंत दर्शनाला आलेले होते. दर्शन घेताना बरोबर कामदेवानं आपला फुलाचा बाण महादेवावर सोडला. महादेवानं डोळे उघडून बघितले, समोर सुंदर अशी पार्वती होती. या कामदेवानं तिथं येताना वसंताला बरोबर आणलेलं होतं आणि या वसंतानं सगळे फुलं भरून आलेले होते. फुलाचा बाण हातात घेतलेला होता, वसंताला बरोबर आणलेलं होतं आणि कामदेव आंब्याच्या झाडावर बसलेला होता. ह्यानं आंब्याच्या झाडावर बसून परमात्म्यावर बाण सोडला. परमात्मा समोर पार्वती होती. शिवाने डोळे उघडले, बरोबर समोर सुंदर अशी पार्वती दिसली आणि देवाला वाटू लागलं, पार्वती किती सुंदर आहे, किती तेजस्वी आहे. आणि देवाच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. महादेवानं आत्मपरीक्षण करून बघितलं, मला असं कशानं झालं म्हणून, या तपश्चर्या मी करत असताना असं का झालं म्हणून आत्मपरीक्षण केलं तर त्या महादेवाच्या लक्षात आलं हा प्रभाव कामदेवाचा आहे. म्हणून तात्काळ परमात्म्यानं तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला जळून भस्म केलं. माझ्या तपात विघ्न का आणलंस म्हणून जाळून भस्म केलेलं आहे. कामदेव आंब्याच्या झाडावर बसलेले होते आणि कामदेवाला जाळताना आंब्याचं झाडही जळून गेलं. तेव्हा परमात्म्याच्या लक्षात आलं या आंब्याच्या झाडाचा काहीच अपराध नाही आणि ह्याला विनाकारण हे झाड जळालं. म्हणून महादेवानं त्या आंब्याच्या झाडाला पुनरुज्जीवन दिलं, जीवित केलं आणि त्याला वरदान दिलं. आंब्याच्या झाडाला परमात्मा म्हणू लागले, तुझा काही अन्याय नसताना, तुझी काही चूक नसताना विनाकारण तुझ्यावर मी तुला भस्म केलं, कारण कामदेवानं तुझा आश्रय घेतला होता म्हणून त्याला आंब्याच्या झाडाला जीवित केलं आणि त्याला वरदान दिलेलं आहे, तू फळांचा राजा होशील आणि तुझे जे हे पानं आहेत, ढाळ्या आहेत, या परम पवित्र होतील. पूजेच्या ठिकाणी कोणतीही पूजा असो, तुझ्या या ढाळ्याचा उपयोग केला तर ती पूजा सफळ होईल. म्हणून आंब्याचं तोरण पूजेच्या ठिकाणी बांधतात. अशा प्रकारे परमात्म्यानं त्या कामदेवाला भस्म केलं आणि अग्नी पेटला. तो जो अग्नी पेटला तो जग जाळतो का काय असं वाटू लागलं, एवढा अग्नी फैलावत चालला. काय करावं देवांना काहीच कळेन असं झालं. ब्रह्मदेव सागराकडे गेले आणि सागराला विनंती केली आणि ह्याला घोड्याचं रूप दिलं आणि अग्नी पाण्यानंच शांत होतो आणि सागरामध्ये निहोन घातला. आणि सागराला सांगितलं, प्रलयापर्यंत ह्याला सांभाळून ठेव, ह्याला सोडू नको म्हणून. अशा प्रकारे कामदेवाला
त्या वडवाग्नी घोड्याचं रूप दिलेलं आहे आणि सागरामध्ये आजही तो वडवाग्नी आहे, तो अग्नी सागरामध्ये ठेवलेला आहे. असा हा कामदेवाचा संहार महादेवानं केला आणि तिथून तपश्चर्या त्यांनी उठून दुसरीकडं गेलेले आहेत. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.